मग असं सोमवारी आमचं डिसाईड झालं आणि मग बुधवारी होता आणि मी ऑफिसला गेलेले आणि आले. मला मेसेजवर बोलत होतो तर बोलता बोलता म्हटलं काय आणलं टिफिनला, तर ते बोलले जवळ आणलं मी आज टिफिनला. म्हटलं मला खूप आवडतो, मला घेऊन या ना. मी म्हटलं जाऊ दे आज नको, पुढच्या वेळी घेऊन या. तर म्हणजे ठीक आहे. मग मला बोलले काय करते, म्हटलं जेवायला जाते. म्हटलं जवळा हवा आहे का, म्हटलं हा असता तर बरं झालं असतं. मग त्यांनी ते बोलले ये खाली, मी खाली आलो तुझ्यासाठी. मग ते जवळा माझ्यासाठी घेऊन आले दादरवरून अंधेरीला. जवळ या म्हणालात का तुम्ही? तुम्ही जवळ या म्हणाला, जवळा घेऊन जवळा जवळ मला वाटलं जवळा म्हणून हे दादरवरून जवळा. बरोबर. मग ते घेऊन आले. मग मी विचार केला एवढा माणूस घेऊन येऊ शकतो तर आपल्यासाठी काही करू शकतो, नाहीतर काय. मग होकार दिला मी लगेच त्याच दिवशी. व्हेरी गुड व्हेरी गुड. मग होकार दिले पहिले तर माझ्या म्हणजे तो क्षण आहे तुमच्या आयुष्यातला. बरोबर आहे. दादरवरून एक माणूस जवळा घेऊन येतो शकतो टिफिन ऑन ड्युटी, ते पण वा क्या बात आहे. ऑन ड्युटी, मन डायव्हर्ट करण्याचा तो. पण मग ऑफिसला गेल्यावर बांगडा दिला नाही ना तुम्हाला? भाजलेला हो चुका नाही ना, नाहीतर इकडे जवळा आणि तिकडे. मग काय झालं? मग काय नाही होकार आला, पण तरी घरातून नकारच होता. मग त्यांच्या आई वडिलांना त्यांनी समजावलं. तुमच्या घरून पण विरोध होता? आईला विरोध होता, पण वडील थोडेसे हे होते कमजोर एकदम. मग कसं काय होकार कसं? मला आई बाबांकडनं आधी होकार आला. मला भेटायला आले आई बाबा दादरला. वुमन्स डेच्या दिवशी वुमन्स डेच्या दिवशी आलेले, भेटले वगैरे आणि गेले. मग माझ्या घरातून नकार होता. मग मम्मी पप्पांना कसं सांगायचं? मग हळूहळू पहिला मम्मीला कन्व्हिन्स केलं. पप्पा जे स्ट्रिक्ट आहेत, खूप स्ट्रिक्ट होते पप्पा. हिने मला एवढं घाबरवलेलं ना, मी बोललो आता कसा जाऊ यांच्याकडे. बरोबर आहे. पण ऑफिसवाले बोलायचे नाही घ्यायचं, उचलून घेऊन जायचं, पण जायचं. कोणाला उचलून घेऊन जायचं? तुम्हाला? मला वाटलं वडिलांना. ऑफिसवाल्यांचं पूर्ण ऑफिस हे होतं त्यांच्या पाठीशी. नाही सचिन करायचं म्हणजे सगळे ऑफिस मधल्यांना सपोर्ट होता. पण तिकडे कोण आले नाहीत ना बाबांना भेटायला जाताना? तेव्हा लांब प्लाझा चप्पलीकडे उभे राहिले असते टॉकीजच्या. कुठे भेटले तुम्ही बाबांना? पप्पांना घरी. मी माझ्या फॅमिलीला घेऊन आलो त्यांच्या बाबांना. बरोबर आहे. एकटं कोण जाईल? एकटं कोण जाणार? पण मग शेवटी फायनली सगळं व्यवस्थित झालं. व्यवस्थित. किती वर्ष झाली लग्नाला? 3 वर्ष झाली. एकदम आनंदात? हो एकदम आनंद, सुखात? खूप छळतात खूप छळते. मला वाटलंच त्यांच्या हसण्यामध्येच आहे. किंबहुना या सुंदर नात्यामध्येच यांच्या दोघांचं प्रेम इतकं असं घट्ट आहे ना. तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. आणि या गप्पा सुरू असताना बघूया पहिला खेळ कुठला. 8 टॅग 8 वस्तूंवर ठेवा. आता 1 रुपया कुठेतरी लपलेला आहे. सगळे मदत करू शकतात. 4 संधी आहेत. वेळ सुरू झाली. बघू द्या. बदलायचंय हेच. अभिनंदन. 1 रुपया. आता आणखी काय पाहिजे ते घ्या. कुठले पाहिजेत ते टॅग उचला. हळूहळू उचला एकदम. हां वा. 50 वाचले. नाही 50 रुपये. 10 रुपये. 100 रुपये. 161 रुपये. अभिनंदन. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलंच सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.